नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझं YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शिएशन्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह मधला एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6, 7, 8 या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चला, तर त्याच्या आधी आपण एक क्विक रिव्हिजन करत असतो। मी या साइडने म्हणतो, तुम्ही त्या साइडने म्हणा। चला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n इज इक्वल टू n x टू द पॉवर n minus 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इक्वल टू 1 upon 2 root x, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इज इक्वल टू e टू द पॉवर x, डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x इज इक्वल टू a टू द पॉवर x into log a, derivative of log x is equal to 1 upon x, derivative of sin x is equal to cos x, derivative of cos x is equal to minus sin x, derivative of tan x is equal to sec square x, derivative of cot x is equal to minus cosec square x, derivative of sec x is equal to sec x into tan x, derivative of cosec x is equal to minus cosec x into cot x। जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर u into v काय असते, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन। आणि दोन फंक्शन डिवायडेशन मध्ये असतील तर काय लागते, u by v सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर। चला, आज आपल्याला घ्या लागते एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 4, 5, 6 पा पेज नंबर आहे 12। त्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करून देतो, भरपूर जण भेटले आणि त्याचं म्हणणं असं झालं की सर रेकॉर्डेड लेक्चरपेक्षा तुम्ही लाईव्ह लेक्चर घ्या। लाईव्ह लेक्चर घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे। प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे लाइटिंग सिस्टीम व्यवस्थित नाही आहे, तर ते त्यात फ्लिक होते लाईट, म्हणजे त्यात पट्ट्या येतात, त्या हिशोबाने आपण लाईव्ह घेऊ शकत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचे म्हणणं असं आहे की बुवा तुम्ही वेळेवर अपलोड करत ना, तर अपलोड करतो पण ते दिशासाठी एक ग्रुप बनवला आहे मी तुम्हाला। जर आता लाईव्ह लेक्चर तर होत नाही, पण रेकॉर्डेड लेक्चरसाठी मी एक ग्रुप बनवला आहे नंदू सर मॅथमॅटिक्स म्हणून। हा माझा 8600453316 हा नंबर आहे। या नंबरवर दोन्ही अकाउंट आहेत, एक व्हॉट्सअप अकाउंट आहे आणि दुसरं टेलिग्रामचं अकाउंट आहे, आणि दोन्ही ठिकाणी व्हॉट्सअपले आणि टेलिग्रामले दोन्ही ठिकाणी आपले ग्रुप आहेत। तर तुम्ही मला या नंबरले व्हॉट्सअप करा, हाय म्हणून व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करतो आणि वेळेवर लिंक शेअर करतो त्या ग्रुपमध्ये। म्हणजे जसा व्हिडिओ रेकॉर्ड झाला तसा तो अपलोड केल्यानंतर लिंक शेअर करतो, म्हणजे तुम्हाला एकदम सिक्वेन्सली व्हिडिओ भेटून जातील। चला, क्वेश्चन नंबर आहे 4। काय 4 नंबरचा क्वेश्चन, इफ द r ऑफ x इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x देन फाइंड r डॅश ऑफ 2। आणि काय आहे, सगळ्यात पहिले ते पहा, अ टेबल ऑफ द व्हॅल्यूज ऑफ f g f डॅश आणि g डॅश इज गिवन। पहा कशा व्हॅल्यू दिल्यात, f g f डॅश आणि g डॅशच्या व्हॅल्यू तुम्हाला दिल्यात। हा इकडे मी टेबल काढला, तुमच्या पुस्तकात बी टेबल आहे। मग त्यानंतर काय आहे, त्यातला पहिला क्वेश्चन, इफ rx इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x देन फाइंड r डॅश ऑफ 2। तुम्हाला वाटत असेल की बुवा हे असं कसं आहे, तर पहा एकदम सोपी आहे। तुम्हाला काय म्हटलं, तर आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये फंक्शन कशाने डिनोट करतो, एक तर y न किंवा f ऑफ x न। मग y चा डेरिव्हेटिव्ह जर घेतला काय ते dy बाय dx, आणि f चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होते f डॅश ऑफ x। मग समजा इथं g ऑफ x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, g डॅश ऑफ x। मग सर मला नाव आहे नंदू, मग n ऑफ x असेल तर मग काय होईल, n डॅश ऑफ x। काही घ्या तुम्ही, समजलं का तुम्हाला? तर याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण। चला पहा, एकदम जोरात घेऊ, काय टेन्शन घेऊ नका। पहा धपा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण याचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। पहा डिफरन्शिएट, पहिले क्वेश्चन घेऊन घ्या, काय आहे, r ऑफ x इज इक्वल टू f ऑफ इन ब्रॅकेट g ऑफ x। पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, काय इकडे r डॅश ऑफ x इज इक्वल टू d बाय dx ऑफ r ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह r डॅश ऑफ x d बाय dx ऑफ f ऑफ इन ब्रॅकेट g ऑफ x। मग इकडे काय येईल, पहा लक्ष द्या, एक स्टेप वाढवतो, पहा d बाय dx ऑफ r ऑफ x। मग इथे येईल r डॅश ऑफ x इज इक्वल टू d बाय dx ऑफ f ऑफ g ऑफ x। मग f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असते, f डॅश ऑफ, आणि इथं काय आहे g ऑफ x, कंपोजिट फंक्शन आहे, इनटू d बाय dx ऑफ g ऑफ x। पहा f डॅश ऑफ इन ब्रॅकेट g ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ x इज g डॅश ऑफ x। हा इकडे काय आहे, r डॅश ऑफ x। इथपर्यंत आपला डेरिव्हेटिव्ह झाला, डेरिव्हेटिव्ह घेऊन झाला, पण आपल्याला काढा काय लागते, r डॅश ऑफ 2 काढा लागते आपल्याला। पहा आपल्याला काढा लागते r डॅश ऑफ 2, म्हणजे जिथं x असेल तिथं काय पुट करसान, 2 पुट करसान, जिथं तुम्हाला x दिसेल त्या ठिकाणी पुट करसान 2। मग घ्या, पहा r डॅश ऑफ 2 इज इक्वल टू f डॅश ऑफ इन ब्रॅकेट g ऑफ 2 इनटू g डॅश ऑफ 2। मग तुम्हाला कशाच्या व्हॅल्यू दिल्यात, f g f डॅश आणि g डॅश। मग तुम्हाला पहा g ऑफ 2 ची व्हॅल्यू दिली आहे का, g डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू दिली आहे का, पहा चेक करा। पहा इथं काय आहे, x, आता x2 दिसला, x2 आणि काय काढायला लागते आपल्याला, g ऑफ 2। इथं दिसते काय, पहा जर 2 आपण 2 च्या लाईनीत पाहिलं तर g ऑफ 2 किती आहे, 6 आहे। पहा 2 आहे, 2 च्या लाईनीत g ऑफ 2 किती आहे, 6, हा इथं 6 आहे।
पहा. आणि आणखीन काय आहे जी डॅश ऑफ 2, हा 2 एक्सच्या ठिकाणी काय पुट केला 2 आणि जी डॅश आहे का इथं पहा इथं किती आहे 4 दिसते का पहा. एक्सच्या ठिकाणी 2 पुट केला आणि तो जर आपण पाहिला तर जी ऑफ 2 आणि जी डॅश ऑफ 2 याच्या दोन्ही व्हॅल्यू आहेत आपल्याकडे. मग इथं काय आहे एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आहे जी ऑफ 2 पहा एक्सच्या ठिकाणी 2 किती येते 6 येते. किती येते 6 इंटू जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू पहा जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आहे इथं 4 इंटू 4 पहा एफ डॅश ऑफ 6 मल्टिप्लाइड बाय 4 आला. पहा आता एफ डॅश ऑफ 6 म्हणजे एक्सच्या ठिकाणी किती आहे 6 पहा एक्सच्या ठिकाणी किती आहे 6 हा एक्सच्या लाईनीत 6 आणि त्याचा काय काढायला लागते आपल्याला एफ डॅश. याचा एफ डॅश किती आहे -4 दिसते का पहा एक्सच्या ठिकाणी 6 आणि त्याचा एफ डॅश किती आहे -4. मग किती येईल -4 मल्टिप्लाइड बाय -4 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 4 16 पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह 16 हे झालं याचा आन्सर. चला याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा लिहून घ्या. आपण 2 नंबरचा घेऊ क्वेश्चन 4 मधलाच 2 नंबरचा. इफ काय म्हणते आर ऑफ एक्स पहा कॅपिटल आर आहे फक्त. इफ आर ऑफ एक्स इज इक्वल टू लक्ष द्या काय म्हणते इफ आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ इन ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स काढा काय लागते आपल्याला देन फाइंड काय करायला लागते आपल्याला आर डॅश ऑफ 4 काढायला लागते आपल्याला. पहा आर डॅश ऑफ 4 म्हणजे काय एक्सच्या ठिकाणी 4 पहा एक्सच्या ठिकाणी 4 हा इथं 4 आहे एक्सच्या ठिकाणी. या F4 मध्ये एफ ऑफ 4 जी ऑफ 4 एफ डॅश ऑफ 4 आणि जी डॅश ऑफ 4 च्या व्हॅल्यू आहेत. चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट हा क्वेश्चन घ्या काय आहे आर ऑफ एक्स इज इक्वल टू 9 इन ब्रॅकेट सॉरी जी आहे तो हा जी आहे जी इन ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे काय येईल आर डॅश ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह पहा डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ इन ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल जी डॅश ऑफ इन ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ काय राहिला आपल्याकडे 3 प्लस एफ ऑफ एक्स. चला इकडे काय राहिला आपल्याकडे जी डॅश ऑफ इन ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह दोघं डेरिव्हेटिव्ह वाटून द्या पहा डी बाय डी एक्स ऑफ 3 प्लस डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. चला पुढे जी डॅश ऑफ इन ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 इज 0 म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज एफ डॅश ऑफ एक्स. तर काय राहिलं आपल्याकडे राहिलं जी डॅश ऑफ इन ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू काय राहिलं फक्त एफ डॅश ऑफ एक्स. आपल्याला काढा काय लागते ऍक्च्युअल मध्ये हे झाला आर डॅश ऑफ एक्स झाला आपल्याला काढा लागते आर डॅश ऑफ 2 म्हणजे एक्स इज आर डॅश ऑफ 4 म्हणजे एक्स इज इक्वल टू 4 आर डॅश ऑफ 4 काढा लागते. मग जिथं एक्स आहे तिथं 4 पुट करा मग काय राहील आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू जी डॅश ऑफ इन ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ 4 इंटू एफ डॅश ऑफ 4. जिथं एक्स दिसला तिथं 4 पुट केला मग चेक करा x4 आता या 4च्या लाईनीत आपल्याला काय काढायला लागते एफ ऑफ 4 म्हणजे पहा एफ ऑफ 4 एफ ऑफ एक्स एफ ऑफ 4 किती आहे 3 आणि त्यानंतर काय आहे एफ डॅश ऑफ 4 किती आहे 5. पहा लक्ष द्या एक्सच्या लाईनीत 4 घ्या 4च्या लाईनीत काय पहा तुम्ही एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स या दोन गोष्टी. मग काय भेटेल आपल्याला पहा लक्ष द्या जी डॅश ऑफ इन ब्रॅकेट 3 प्लस 3 इंटू एफ डॅश ऑफ 4 किती आहे 5 एफ डॅश ऑफ 5 ओके. आता 3 प्लस 3 किती होते 6 जी डॅश ऑफ 6 इंटू 5 पहा इथं घेतो हे आर डॅश ऑफ एक्स काय आहे आर डॅश ऑफ 4 आहे आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू जी ऑफ 6 पहा एक्सच्या ठिकाणी आहे 6 आणि त्याचं काय काढायला लागते आपल्याला जी डॅश त्याचा काढायला लागते जी डॅश किती आहे 7 किती भेटलं इथं 7 मल्टिप्लाय बाय 5 7 5 35 हे भेटलं कशाची व्हॅल्यू आर डॅश ऑफ 4 ची. चला लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या. आपण घेऊ पुढचा क्वेश्चन. चला किती नंबरचा आहे हा 3 नंबरचा. इफ एस ऑफ एक्स स्मॉल एस आहे पहा चला काय आहे ते इफ एस ऑफ एक्स
यस ऑफ यक्स इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला 9 मायनस एफ ऑफ एक्स, सॉरी एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ इन ब्रॅकेट 9 मायनस एफ ऑफ एक्स आपल्याला काय हाय देन फाईन काय फाईन करावं लागते आपल्याला काढावं लागते यस डॅश ऑफ 4, इथं काय काढावं लागते यस डॅश ऑफ 4 आपल्याला काढावं लागते. चला काढू आपण. क्वेश्चन काय आपल्याकडे यस ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ इन ब्रॅकेट 9 मायनस एफ ऑफ एक्स. चला घ्या याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करून टाका. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय येईल डी बाय डी एक्स ऑफ यस ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय dx of f of in bracket 9 minus f of x. चला त्यानंतर पहा इथं काय होईल यस डॅश ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज एफ डॅश ऑफ काय होईल एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स. पहा लक्ष द्या हा एफ डॅश ऑफ इन ब्रॅकेट 9 मायनस एफ ऑफ एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ 9 मायनस डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. काय फक्त आपल्याकडे एफ ऑफ एक्स दोघांना डेरिव्हेटिव्ह वाटून दिला. पहा एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 9 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स काय राहते एफ डॅश ऑफ एक्स. मायनस साईन आहे मायनस साईन घेतली समोर मायनस साईन ऑफ एफ डॅश ऑफ इन ब्रॅकेट 9 मायनस एफ ऑफ एक्स इंटू इथं काय राहिलं फक्त एफ डॅश ऑफ एक्स कारण की हे मायनस साईन आपण समोर घेतली. इकडे काय आहे एस डॅश ऑफ एक्स. आता काय म्हणते काय काढावं लागते एस डॅश ऑफ 4 काढावं लागते म्हणजे एक्सच्या ठिकाणी 4 पुट करा. एक्स इक्वल टू 4 पुट करा. एस डॅश ऑफ 4 इज इक्वल टू मायनस साईन एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4 इंटू एफ डॅश ऑफ 4. 4च्या लाईनीत एक्स काय आहे 4 पुट केला. 4च्या लाईनीत काय काय काढावं लागते आपल्याला 4च्या लाईनीत आपल्याला एफ ऑफ 4 काढावं लागते. एफ ऑफ एफ ऑफ 4 किती आहे 3 आणि एफ डॅश ऑफ 4 किती आहे 5. मायनस एफ डॅश इन ब्रॅकेट 9 मायनस 3 इंटू 5. चला एफ डॅश किती आहे 5 आहे एफ डॅश ऑफ 4 5. त्यानंतर मायनस एफ डॅश ऑफ 9 मायनस 3 किती राहते 6 इंटू 5. आता एफ डॅश ऑफ 6 एक्सच्या ठिकाणी 6 आहे त्याचा एफ डॅश किती आहे -4 मायनस 4 हे मायनस साइन ऑलरेडी -4 मल्टीप्लाइड बाय 5 -4 मल्टीप्लाइड बाय 5. आता 5 मल्टीप्लाइड बाय 4 किती राहते 20. पॉझिटिव्ह मल्टीप्लाय बाय निगेटिव्ह -20 आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह किती राहील आन्सर याचं 20 आन्सर राहील याचं. चेक करा आपण घेऊ हा झाला 3 नंबरचा हा थर्ड 1 2 हा झाला थर्ड. आता घेऊ आपण 4th नंबरचा. चला एफ डॅश ऑफ 4 एक मिनिट चेक करू द्या -4 -20 ओके. बाबाचा आन्सर काही चुकलं नाही कारण की निगेटिव्ह मल्टीप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह होते. याचा आन्सर मागून प्रिंटिंग मिस्टेक आहे थोड्याफार गोष्टी चेक करत चला. चला क्वेश्चन नंबर 4 मधला 4 नंबरचा क्वेश्चन काय आहे इफ एस ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स देन फाइंड एस डॅश ऑफ 6. एस डॅश ऑफ 6 काढ लागते. चला घ्या काय एस ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स आहे कंपोजिट फंक्शन आहे. चला घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे काय येईल डी बाय डी एक्स ऑफ एस ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ हा कॅपिटल एस आहे जी ऑफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स काय असते जी डॅश. मग इथं काय येईल जी डॅश ऑफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स. हा 9 नाही आहे जी आहे जी डॅश ऑफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स काय राहते जी डॅश ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स राहते जी डॅश ऑफ एक्स आणि एस ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहते एस डॅश ऑफ एक्स. इथं काय राहील एस डॅश ऑफ एक्स. हा झाला याचा पूर्ण डेरिव्हेटिव्ह. पण आपल्याला काळा कधी लागते ॲट एक्स इज इक्वल टू 6. जिथं एक्स आहे तिथं 6 पुट करा. एस डॅश ऑफ 6 इज इक्वल टू जी डॅश ऑफ इन ब्रॅकेट जी ऑफ 6 इंटू जी डॅश ऑफ 6. लक्ष द्या काय म्हणते एक्सच्या ठिकाणी किती 6 आहे हा एक्सच्या ठिकाणी 6 आहे. आता या 6च्या लाईनमध्ये आपल्याला जी ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्स जी ऑफ एक्स किती आहे 2 आणि जी डॅश ऑफ किती आहे 7. जी डॅश इन ब्रॅकेट किती आहे जी ऑफ एक्स किती आहे 2 जी ऑफ एक्स 2
त्यानंतर जी डॅश ऑफ 6 पहा जी डॅश ऑफ 6 किती आहे 7 इथे इथं 7 इज इक्वल्स टू जी डॅश ऑफ 2 पहा एक्सच्या ठिकाणी आता 2 आलं एक्सच्या ठिकाणी किती आलं 2 म्हणजे पहा हा इथं 2 आला या 2 चा काय पाहिजे आपल्याला जी डॅश आणि या 2 चा जी डॅश किती आहे 4 मग इथं किती येईल 4 मल्टिप्लाइड बाय 7 7 28 हे झालं याचं फायनल आन्सर यस डॅश ऑफ 6चं. चला हा झाला आपला चौथा क्वेश्चन पूर्ण. आपण घेऊ पाचवा क्वेश्चन. 5 नंबरचा क्वेश्चन आहे. अज्युम दॅट एफ डॅश ऑफ 3 इज इक्वल टू -1 जी डॅश ऑफ 2 इज इक्वल टू 5 आणि जी ऑफ 2 इक्वल टू 3. म्हणजे इथं एक्सच्या ठिकाणी काय 3 आहे इथं एक्सच्या ठिकाणी 2 आहे एक्सच्या ठिकाणी 2 आहे इज इक्वल टू 3 अँड देन वाय इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. क्वेश्चन हा आहे आणि काढा काय लागते आपल्याला dy बाय dx ॲट x इक्वल टू 2. तुमच्या बुकमध्ये क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचा. चला क्वेश्चन काय ऍक्च्युअल मध्ये y इज इक्वल्स टू एफ ऑफ इन ब्रॅकेट पहा एफ ऑफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स एफ ऑफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स असा क्वेश्चन आहे. चला याचा डेरिव्हेटिव्ह घ्या पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे येईल dy बाय dx इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ एफ ऑफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स. पहा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते एफ डॅश ऑफ आणि बाकीचा कंपोजिट फंक्शन जसाचा तसा एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला येईल कशाचा जी ऑफ एक्सचा. पहा एफ डॅश इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स का राहते जी डॅश ऑफ एक्स इकडे भेटते डी वाय बाय डी एक्स. पहा लक्ष द्या पण आपल्याला काय करायला लागते डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इक्वल टू 2 म्हणजे डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 2 जिथं एक्स दिसेल तिथं 2 पुट करा. मग इथं काय येते एफ डॅश इन ब्रॅकेट जी ऑफ 2 इंटू जी डॅश ऑफ 2 जिथं एक्स दिसेल तिथं 2 पुट करा. मग मला एक सांगा जी ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे का तुमच्याकडे. पहा जी ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. त्यानंतर जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे का पहा जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे. मग एफ डॅश इन ब्रॅकेट 2 इंटू 5 पहा एफ डॅश ऑफ सॉरी जी ऑफ 2 ची व्हॅल्यू 3 आहे किती आहे 3 आहे. एफ डॅश ऑफ 3 इंटू 5 आला आपल्याकडे एफ डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू आहे का मग एफ डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती आहे -1 मग -1 मल्टिप्लाइड बाय 5 5 1 5 आणि निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह इज निगेटिव्ह. हा भेटला आपल्याला ॲट एक्स इक्वल टू 2 डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 2. हा झाला 5व्या नंबरचा क्वेश्चन. चला आता 6व्या नंबरचा क्वेश्चन घेऊ. चला पहा काय आहे आपल्याकडे 6 नंबरचा क्वेश्चन आहे. इफ एच ऑफ एक्स इज इक्वल्स टू पहा पेजवर तुमच्या पुस्तकावर आहे पुस्तकातलं वाचा काय म्हणते इफ एच ऑफ एक्स इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 4 ऑफ एफ ऑफ एक्स प्लस 3 ऑफ जी ऑफ एक्स अँड एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू दिलं 4 पहा एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू दिलं 4 आणि जी ऑफ 1 ची व्हॅल्यू दिली 3. त्यानंतर एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू दिली 3 आणि जी डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू दिली 4 देन फाइंड एच डॅश ऑफ 1. काहीच नाही करावं लागत क्वेश्चन घ्या पहिले काय हाच क्वेश्चन आहे एच ऑफ x is equals to under root of 4 into f of x 4 into f of x plus 3 into g of x 3 into g of x याचा डेरिव्हेटिव्ह पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग इकडे काय येईल h डॅश ऑफ x इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ अंडर रूट ऑफ 4 into f of x plus 3 into g of x. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असते 1/2 अंडर रूट जसा तसा 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स याचा घ्या लागते डेरिव्हेटिव्ह. पहा 1/2 अंडर रूट ऑफ 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स इंटू पहा 4 घेतला समोर डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स. चला याला ब्रॅकेट देऊन द्या मोठा द्या जरासा चांगलं वाटते. आणखीन पहा काय आहे 1/2 अंडर रूट ऑफ 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स जसा तसा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज एफ डॅश ऑफ एक्स प्लस 3 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स इज जी डॅश ऑफ एक्स. पण आपल्याला काढा काय लागते एच डॅश ऑफ 1 काढा लागते ना म्हणजे जिथं एक्स आहे पहा आपल्याला काढा लागते एच डॅश ऑफ 1 तिथंच घेऊ आपण. पहा
देअरफॉर ॲट x इज इक्वल टू 1 म्हणजे h डॅश ऑफ 1 इज इक्वल टू जिथं x दिसते तिथं 1 पुट करा. मग इथं काय हे याच्या 1 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. मग हे सरळ इथं लिहू शकतो आपण. पहा ठीक आहे चालते. 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ काय 4 इंटू एफ ऑफ एक्स 4 इंटू एफ ऑफ 1 प्लस 3 इंटू जी ऑफ 1 मल्टिप्लाइड बाय वरते मल्टिप्लिकेशन 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 प्लस सॉरी इन ब्रॅकेटमध्ये इन ब्रॅकेट 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1 पहा लक्ष द्या इज इक्वल टू h डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ पहा एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला काय आहे. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू 4 इंटू 4 प्लस आणि जी ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू 3 मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे पहा एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 3 4 इंटू 3 प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे 4. चला पहा ते दिसत नव्हतं म्हणून पहा काय एफ डॅश ऑफ 1 प्लस जी डॅश ऑफ 1 इथंच घे तुम्ही पहा एफ डॅश ऑफ 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे 4 इंटू 3 प्लस इथे किती आहे 3 इंटू जी डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे जी डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 4. ओके ठीक आहे इज इक्वल टू 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ 4 मल्टिप्लाय बाय 4 16 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 3 9 मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट आता काय 4 मल्टिप्लाय बाय 3 4 3 12 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 4 12. ओके इथे किती 1 मल्टिप्लाय बाय पूर्ण ब्रॅकेट तोच राहते 12 प्लस 12 किती होते 24 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 5 16 प्लस 9 किती होते अंडर रूट ऑफ 25 आणि 24 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 25 कितीचा हे स्क्वेअर रूट काय निघते याचं निघते 5 स्क्वेअर रूट निघते. मग आता 2 का 2 आणि 2 12 24 म्हणजे 12 अपॉन 5 याचा आन्सर येते कशाचा एच डॅश ऑफ 1चा. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 6. चला ठीक आहे क्वेश्चन नंबर 6 झाला आपला खतम.